5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। मुंबईत 13,500 नवीन कचरा पेट्या खरेदीचा निर्णय। रस्त्यांवरील सार्वजनिक कचरा पेट्यांची संख्या कमी करण्याची प्रक्रिया सुरू। मुंबईतील मुलुंड डम्पिंग ग्राउंडवरील कचरा प्रक्रिया मंदावली। आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे डिझेल टंचाईला फटका, कंत्राटदार अडचणीत। नाशिकमधील सेक्स स्कॅन्डल प्रकरणी मुख्य आरोपी रवींद्र एरंडेच्या कार्यालयाची पोलिसांकडून झाडाझडती। महत्त्वाचा डेटा आणि कागदपत्र पोलिसांच्या ताब्यात। शिवरायांच्या पुतळा बसवण्याला आमचा विरोध नव्हता, केवळ पालखी मार्गाचा पुतळा येत असल्यानं स्थलांतर करावी अशी मागणी होती। अंजनगावमधील खेडोबा मंदिरातील पुजाऱ्यांचं वक्तव्य। मुंबईतील पवई इथं शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवा जिल्हाध्यक्षावर प्राणघातक हल्ला। कैलास कुशेर यांच्यावर हल्ला। पोलिसांकडून सीसीटीव्हीद्वारे आरोपींचा शोध सुरू। साताऱ्यातील पळकुटेमधील अनधिकृतपणे तोडलेल्या वृक्षतोडीवर अभिनेते सयाजी शिंदेंचा संताप। संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी। बीडच्या परळीतील पांगरी गावात बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचं 3 लाखांचं नुकसान। बोगस बियाणं विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्याची मागणी। कोल्हापुरातील पंचगंगा नदीवरील शिरोळ बंधाऱ्यावर हजारो मासे मृत। नदीतून येणाऱ्या दुर्गंधीमुळे परिसरातील जनजीवनही विस्कळीत। पुणे जिल्ह्यातून तडीपार असलेल्या गुंडाला पोलिसांनी घडवली अद्दल। आरोपींना गुडघ्यावर चालायला लावत ज्या परिसरात दहशत केली तिकडेच दिली शिक्षा। नवी मुंबईत स्टंटबाजी करणं तरुणाला पडलं महागात। स्टंटबाजी करणाऱ्या तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा दाखल। नवी मुंबईत स्पाच्या नावाखाली वेश्या व्यवसाय रॅकेटवर पोलिसांची कारवाई। किंग स्पावर छापा टाकत उत्तराखंडमधील एका जोडप्याला अटक, तर एका पीडित महिलेची सुटका। पाच मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।